इंडियन क्रिकेटचा लेजंड म्हणून विराट कोहली याला ओळखलं जातं. का ओळखलं जातं? कारण त्याचं ॲग्रेशन, त्याच्या खेळाची पद्धत आणि सध्या तो तरुणांचा लेजंड आहे. मात्र पाहायला गेलं तर ग्राउंडवर विराट कोहली असेल आणि ॲग्रेशन नसेल असं कधी होणारच नाही आहे. ऑस्ट्रेलियाच्या आणि इंडियाच्या टेस्ट मॅच मध्ये देखील आपल्याला तेच पाहायला मिळालं. विराट कोहलीचा ग्राउंड मध्ये ॲग्रेशन पाहायला मिळालं आणि त्याला सर्व स्तरातून ट्रोल केलं गेलं. मात्र विराट कोहलीचं ॲग्रेशन नक्की योग्य होतं का? जे यंगेस्ट प्लेअर असतात त्यांच्यासोबत ॲग्रेशन करणं योग्य आहे का, किंवा ग्राउंडवर चूक नक्की कोणाची असते या गोष्टीच आपण जाणून घेतलं. जे स्थानिक असतात, क्रिकेटर असतात, क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांना विचारलं आपण की विराट कोहलीचं ॲग्रेशन योग्य आहे की अयोग्य. चला तर मग पाहूयात. इंडिया ऑस्ट्रेलियाची टेस्ट मॅच सुरू आहे. विराट कोहलीने ॲग्रेशन दाखवलेलं आहे. सगळे ट्रोल करतात. काय वाटतं, ॲग्रेशन दाखवणं योग्य की अयोग्य? योग्य तर ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध जर तुम्ही ट्रोल करा ते सर्वात जास्त आहे. कारण की त्यांची पब्लिक अशी आहे, जो प्लेअर आपल्यामध्ये जास्त फेमस आहे त्याचे ते ट्रोलिंग करतात. आणि त्यांचं पहिल्यापासून ते राहिलंय की कुठलाही नवीन प्लेअर उतरला मैदानात की त्यांना जास्त ॲग्रेशन दाखवून पब्लिकच त्यांना आउट करायला बघते जास्तीत जास्त. त्यांचं ते पहिल्यापासून स्ट्रॅटेजी आहे की आपल्याकडे कोणी गेस्ट सारखं वागवत नाही कधीच ते. आणि आता तुम्ही शार्दूल ठाकूरचा एक इंटरव्ह्यू बघितला असेल, लास्ट टेस्ट जे ब्रिझोमध्ये झाली होती, त्यांना हॉटेलमध्ये कोणी स्टाफ नव्हता, ते स्वतःहून त्यांची बेडशीट वगैरे सगळं चेंज करत होते. तर अशी परिस्थिती आहे सध्या ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटसाठी. तर ते बंद झालं पाहिजे कुठेतरी. आणि ट्रोल करणे चुकीचं आहे. त्याची एक व्हॅल्यू आहे खूप, म्हणजे तो वर्ल्ड वाईड फेमस आहे. असं नाही की त्याला खूप त्याचे मिलियन्स फॉलोअर्स आहे पूर्ण वर्ल्ड वाईड. अशा एकच क्रिकेटर आहे तो पूर्ण वर्ल्ड वाईड फेमस आहे. पण आता असं झालंय की ऑस्ट्रेलियाची मीडिया विराट कोहली ट्रोल करते, पण आपली इंडियन मीडिया सपोर्ट करते. तर हे दोन देशामध्ये झालं काय? असं काय नाही. जे क्रिकेट फॅन्स आहेत त्यांना समजलं पाहिजे आपण कुठल्या गोष्टीला जास्त प्रोत्साहन दिला पाहिजे आणि नाही. तर ही गोष्ट चुकीची आहे. जर इंडियामध्ये जर असं होत असेल तर इंडियाने पण त्याला एक फॉरवर्ड स्टेप घेऊन चांगला काहीतरी ट्रोलिंगचा एक मेसेज दिला पाहिजे. की तुम्हाला वाटतं की लाईक फील्डवर जे होतं ते आपल्याला थर्ड व्ह्यूअर समजत नाही काय चाललेलं असतं, कॅमेरा एक दुसरं दाखवतो किंवा चूक कोणाची हे कळत नाही, हे कधीच कळू शकत नाही. कारण की आपल्याला जो अँगल दाखवतात तो एकच दाखवतात. जो प्लेअर जास्त फेमस असतो त्याला क्लोजअप करतात. त्याच्यामुळे ते आपल्याला समजत नाही कोणाची चुकी आहे काय. आणि ते नॉन कोण करत नाही. जे ॲग्रेशन चालू असतं फील्डवरती ते त्यांनाच माहिती असतं की तिथं काय चालू आहे, काय प्रेशर आहे मॅचचा. त्याच्यामुळे ते होऊन जातं. असं कोण नकळत करत नाही. तुम्ही सुद्धा फील्डवर आता म्हणजे खेळता, क्रिकेट प्रेमी आहात, तर काय वाटतं ॲग्रेशन कमी असायला पाहिजे किंवा तरुणांना काय सांगाल? नाही, आपल्या एक पर्सनॅलिटीनुसार एक आपला ॲग्रेशन असतो, ॲटिट्यूड असतो, इगो असतो. तो त्याच्यामध्ये आहे, त्याची तेवढी पोटेन्शियल आहे, तो करू शकतो म्हणून तो ते करतो. त्याला पण एक स्ट्रॅटेजिक म्हणू शकतो की आउट होण्यासाठी बस. कारण की त्या दिवशी तो खूप ॲग्रेसिव्ह खेळत होता, तर त्याला आउट करण्याचा चान्स तोच होता. विराट कोहलीच्या ॲग्रेशनवर काय वाटतंय, कसा आहे तो माणूस? चांगला आहे. ॲग्रेशन पण चांगला आहे. इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची टेस्ट मॅच आहे, त्यामध्ये ॲग्रेशन दाखवलेलं आहे. योग्य की अयोग्य? ओके ॲग्रेशन पाहिजे. चूक ऑस्ट्रेलियावाल्यांची आहे. काय तरुणांनी काय घेतलं पाहिजे? इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे. त्याची हार्डवर्क, त्याचा जो माइंड पॉवर आहे, त्याची प्लॅनिंग, मेन तर त्याची प्लॅनिंग. कारण की इंटरनॅशनल प्लेअर असतात त्यांची प्लॅनिंग चांगली असते आणि त्याचं फिटनेस त्यावर युथना जास्त पण विराट कोहलीचं फक्त ऑस्ट्रेलिया प्लेअर सोबत एवढं म्हणजे का जमत नाही, किंवा ऑस्ट्रेलियावाले जाणून बुजून नाही टफ कॉम्पिटिशन देते ना इंडियाला. बाकी कुठली टीम इंडियाला तेवढी टफ कॉम्पिटिशन देऊ नाही शकत. पण ऑस्ट्रेलिया कसं त्यांचे प्लेअर तेवढे चांगले आहेत आणि इंडियाला जसं टफ कॉम्पिटिशन देते म्हणून ते नेहमी रायव्हरली असते. विराट कोहलीच्या ॲग्रेशनमुळे कुठेतरी बाकीच्या प्लेयर्सचा हे प्रोत्साहन वाढतं. हो. तुम्ही ॲग्रेशन फील्डवर दाखवलं जातंय, ते योग्य आहे का अयोग्य आहे? नाही, अयोग्य आहे. तरुणांनी काय घेतलं पाहिजे? ते विराट कोहली शिकायला पाहिजे का असं याच्या पुढे करायला नाही पाहिजे. येणारी पिढी आहे त्याच्याकडे शिकून जी आपल्या गेम मध्ये काही बदल करतील ते. पण आपण व्ह्युअर्स असतो, मॅच मध्ये काय झालं आपल्याला माहित नसतं, ग्राउंड मध्ये कॅमेरा काय दाखवत असेल, तर काय वाटतं चूक कोणाची असते जास्त करून? म्हणजे दोन्ही पार्टीज असू शकतात की एकच? दोन्ही पार्टी चूक असेल. कारण समोरचा माणूस पण तो त्या जोशमध्ये असेल आणि विराट कोहली पण त्या अनुभव असा केला नसेल माझा अंदाज तरी, पण तो थोडा धक्का लागला असेल, होऊन जात असेल. तरुणांना काय आव्हान कराल? तरुणांनी फक्त क्रिकेट लक्ष द्यावं आणि शक्यतो समोरच्या माणसाला रिस्पेक्ट देऊन क्रिकेट खेळावी आमची इच्छा आहे. वाटतं तुम्हाला कसा नेचर आहे त्यांचा, कसा माणूस आहे? विराट कोहली बोललं तर एकदम फिटनेस साठी तो आयडल आहे सगळ्यांचा. आणि एक ॲग्रेसिव्ह बॅट्समन, ॲग्रेसिव्ह नेचर आहे त्याचा. क्रिकेटमध्ये ते पाहिजेच, सगळ्या गोष्टी त्या विराटमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाची आणि इंडियाची टेस्ट मॅच चालू आहे, तिथे ग्राउंडवर जो इन्सिडेंट झाला, ॲग्रेशन दाखवला, त्यावर काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली तो ॲग्रेशन म्हणजे काही काना म्हणजे दोन पार्ट आहेत त्याच्यामध्ये. काही काना नाही आवडला, काही नाही आवडला. त्याच्याबद्दल मी पहिला सांगेल नाही आवडला तर बिकॉज तो त्याची ती पहिली डेब्यू मॅच होती, त्याला प्रोत्साहन करायला पाहिजे. आणि तो क्रिकेटर आहे, तो विराट कोहलीला आयडल मानतो. त्यांनी
सांगितलं त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये, विराट कोहली माझा आयडल आहे. तर त्यांनी असं केलं, त्याला खूप हर्ट झालं आणि ऑस्ट्रेलियन जे आहे सपोर्टर ते खूप ट्रोल करतात त्याला. पण याच्या व्यतिरिक्त बघा दुसऱ्या पार्टमध्ये जर समज रिकी पॉन्टिंग मी पण हरभजनच्या डेब्यू मॅचला त्याला असे म्हणजे केला होता. तर बाकीचे पण म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये गेलं तर त्यांचं ते नेचरच असतं. पण विराट कोहलीनी तुम्ही बघाल बुमराला सॉरी याला कोण सिराज असेल त्यालाच चिडवत होते, आणि स्मिथला पण जेव्हा त्याने फिक्सिंगमध्ये होता 1 वर्ष बॅन होता तेव्हा पण ऑस्ट्रेलिया ट्रोल करत होता. पण तेव्हा सगळ्या पब्लिकला तो सांगत होता की सपोर्ट करा त्याला. आता नवीन हुलक त्याची आणि त्याची फाईट झालेली, त्याला पण त्यांनी जेव्हा इंडियामध्ये वर्ल्ड कप होता तेव्हा सगळ्या पब्लिकला बोलले की तुम्ही त्याला सपोर्ट करा, हे आपल्यासाठी खेळायला आलं. म्हणजे पार्ट आहेत सगळ्यांची निगेटिव्ह पॉझिटिव्ह थिंकिंग असते, त्या प्रकारे ते ग्राउंडवर काय चालू आहे ते आपल्याला माहित नाही, कारण आपण व्ह्युअर्स आहे. हो पण बघताना ते एकदम ऑकवर्ड वाटतं. पण ते त्यांचा काय असेल तुम्ही दृष्टिकोन. सुद्धा क्रिकेट खेळताय तर काय आव्हान कराल तरुणांना, काय सांगाल? ॲग्रेशन कमी करायला पाहिजे? ॲग्रेशन पाहिजे पण तेवढा नाही, काय समोरचे रिस्पेक्ट आहे. कारण लेजंड असतो, कोण नवीन खेळाडू असतो त्यांना प्रोत्साहन करायचं असतं. लेजंडची तुम्ही जर ही केली आपलं रिस्पेक्ट केलं तर नक्कीच तुम्ही चांगला क्रिकेटर होणार. कारण क्रिकेटमध्ये खेळाची भावना आहे ती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किती चांगलं खेळा, कारण चांगलं खेळल्यावर चांगलं बोल, वाईट खेळल्यावर आपलेच टोचतात, ते आपली एक पार्टीचा येत असतो भाग असतो. त्यासाठी क्रिकेट ॲक्च्युली सगळे यंग जनरेशन बोलतो की मैदानी खेळ खेळा, कारण की सगळे मोबाईलमध्ये व्यस्त असतात, एवढे रील्स वगैरे मोबाईल गेम व्हिडिओ गेम आत्ताच्या जनरेशनमध्ये. पण ॲक्च्युली हेल्थसाठी आणि आपल्या फिटनेससाठी कुठलाही खेळ असो मैदानी खेळ इम्पॉर्टंट है. मतलब अभी टेस्ट मैच चालू है ना ऑस्ट्रेलिया की वजह से, तो उस ग्राउंड में जो इंसिडेंस हुआ है तो उसके बारे में आपको क्या लगता है, वो कैसा है? नहीं, जब वो शुरू किया था तब वो एग्रेसिव था, थोड़ा वो एग्रेशन कम हो गया था ऐसा लगता था, बट नाउ वंस अगेन ही स्टार्टेड बिकमिंग एग्रेसिव. ठीक है, बट वो एग्रेशन एक्चुअली उसके परफॉर्मेंस में होना चाहिए एंड नॉट विथ फेलो टीम मेंबर्स या अदर्स. ठीक है, और एग्रेशन अच्छा लगता है आपके बिगिनिंग, करियर के बिगिनिंग में. उसके बाद थोड़ा मेच्योर्ड होना चाहिए, जैसे धोनी या सचिन टुवर्ड्स द एंड ऑफ देयर करियर वो बहुत मेच्योर्ड हुए थे. तो अभी कोहली या के रोहित शर्मा को दे आर द मोस्ट मेच्योर्ड एंड मोस्ट सीनियर पीपल, पर और मेच्योर्डली उनको बिहेव करना चाहिए रादर दैन बीइंग एग्रेसिव. एक्चुअली मैंने उसका रिप्ले देखा तो कमेंटेटर्स भी बोल रहे थे कि गलती कोहली की है. ठीक है, वो जो नया बैट्समैन है ही वॉज वॉकिंग इन अ स्ट्रेट लाइन, कोहली changed his line and went him and hit him. तो as per commentators गलती धोनी की, I mean कोहली की है. एक्चुअली जो ऑस्ट्रेलिया मीडिया है वो भी बहुत सारा कोहली को ट्रोल कर रही है, मतलब अगेंस्ट उसके बोल रही है. तो मतलब अगर आप वो यूट्यूब में वीडियो देखे तो कमेंट्स में इंडियन यूजर्स भी दे आर टेलिंग की प्रॉब्लम कोहली का ही है. ठीक है, नॉट जस्ट ऑस्ट्रेलियन मीडिया, इंडियन व्यूअर्स भी दे आर सपोर्टिंग दैट ऑस्ट्रेलियन प्लेयर. तर आता आपण पाहिलं असेल की विराट कोहलीचा ॲग्रेशन हा इंडियन क्रिकेटर आहेत, प्रेमी आहेत, त्यांना आवडतो, कारण ॲग्रेशन असेल तरच फील्डवर खेळता येईल. आणि त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की ऑस्ट्रेलियाच्या टीममेट किंवा ऑस्ट्रेलियाकडून नेहमीच जे आपले इंडियन क्रिकेटर आहेत त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही, किंवा जे विरोधक आहेत, अपोजिशन आहेत जे खेळतात त्यांना ॲग्रेशन दाखवायला लागेल तरच ते आउट होऊ शकतात. त्यामुळे कुठेतरी विराट कोहलीचं ॲग्रेशन हे चुकीचं नाही आहे असं क्रिकेट प्रेमींचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पुढे जाऊन विराट कोहली कधी ॲग्रेशन पुन्हा दाखवणार, किंवा विराट कोहलीची फॅन फॉलोइंग कमी होणार का, किंवा पुन्हा त्याला ट्रोल केलं जाणार का, कोण सपोर्टमध्ये आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मी आकांक्षा देशमुख, मुंबई.